राधा बाजारात भाजी घेत होती. दुपारची वेळ, नेहमीसारखी गर्दी, भाजीवाल्यांचे ओरडणे, लोकांची घाई, सगळं अगदी रोजच्यासारखं. राधा मात्र शांत होती. तिने साधी कॉटनची साडी नेसली होती. हातात कापडी पिशवी, चेहऱ्यावर थोडा थकवा असला तरी डोळ्यात संयम होता. तेवढ्यात तिच्या कानावर अचानक एक ओळखीचा आवाज पडला. "बघ ना माया, ही कशी दिसते?" त्या एका वाक्यानेच राधाच्या अंगावर शहारा आला. तिच्या हातातून भाजीची पिशवी खाली पडली. हा आवाज ती झोपेत सुद्धा ओळखू शकली असती. तो आवाज दुसऱ्या कोणाचा नसून तिच्या घटस्फोटित नवऱ्याचा म्हणजे प्रकाशचा होता. तिचे हातपाय थरथर कापू लागले. क्षणभर श्वास घ्यायलाही त्रास झाला, पण तिने तरीही स्वतःला सावरलं आणि हिंमत एकवटून मागे वळून पाहिलं. समोर प्रकाश उभा होता आणि त्याच्या शेजारी माया, तीच माया जिच्यामुळे तिच्या सुखी संसाराचे स्वप्न उद्ध्वस्त झाले होते. मायाच्या हातात शॉपिंगच्या पिशव्या होत्या, चेहऱ्यावर गर्वाची चमक. प्रकाश राधाच्या जवळ आला. त्याने तिच्याकडे खालपासून वरपर्यंत नजर फिरवली. त्या नजरेत क्रूर समाधान होतं. तो उपहासाने म्हणाला, "मी म्हणालो होतो ना, तू आहेस तशीच राहणार, कधीच बदलणार नाहीस." त्याच काकूबाई टाईप कॉटनच्या साड्या, केसांना पचपचित तेल आणि हातात भाजीच्या पिशव्या. "बरं ते जाऊ देत. मी असं ऐकलं होतं तू शहर सोडून गेलीस म्हणे, पण भाजी घेत आहेस म्हणजे इथेच आहेस वाटतं. आणि तुझी अवस्था तर पूर्वीपेक्षा अजूनच वाईट दिसतीये." तो पुढे काही बोलणार तेवढ्यात माया हसत म्हणाली, "खरंच रे प्रकाश, तुझी घटस्फोटित बायको अगदीच गावंढळ आहे. कसं काय सहन केलं बरं तू 4 वर्ष हिला?" प्रकाश म्हणाला, "हो ना, माझ्या स्टेटसला अजिबात शोभत नव्हती, म्हणूनच तर लवकर सुटका करून घेतली मी ह्या बाईपासून." असे बोलून दोघे मोठ्याने हसू लागले. राधा मात्र शांत उभी होती. तिला माहिती होतं, ह्यांना बोलणं म्हणजे चिखलात दगड मारण्यासारखं आहे. प्रकाशने बॅगेतून झगमगीत लग्नपत्रिका काढली आणि म्हणाला, "ही घे माझ्या लग्नाची पत्रिका. पुढच्या आठवड्यात मी आणि माया एका 5 स्टार हॉटेलमध्ये अगदी थाटामाटात लग्न करणार आहोत. पण हो, तू मात्र नक्की ये बरं का लग्नाला. तू आलीस तरच तुला समजेल की स्टायलिश बायकोसोबत लग्न कसं दिसतं. आणि तू 5 स्टार हॉटेलमधील जेवणसुद्धा कधी केलं नसेल." असे बोलून ते दोघे पुन्हा हसले. त्याचं हसणं राधाच्या काळजावर घाव करत होतं. तिने एक दीर्घ श्वास घेतला, लग्नपत्रिका हातात घेतली आणि प्रकाशच्या डोळ्यात पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना राग, तर होता जबरदस्त आत्मविश्वास. ती शांतपणे म्हणाली, "अभिनंदन प्रकाश, मी नक्की येईन तुमच्या लग्नाला. जुन्या नात्याची शेवटची जबाबदारी तर पार पाडायलाच हवी ना." तिचे असे बोलणे ऐकून प्रकाश गोंधळला. त्याला वाटलं होतं राधा रडेल, जळेल, पण तिच्या शांततेने तो अस्वस्थ झाला. "हो, नक्की ये." एवढं बोलून तो आणि माया महागड्या गाडीत बसून निघून गेले. राधा तिथेच उभी राहिली. 4 वर्षांपूर्वीच्या आठवणी तिच्या डोळ्यांसमोर तरळू लागला. ती सुशिक्षित, संस्कारी मुलगी होती. प्रकाश एका छोट्या कंपनीत छोट्याशा पदावर काम करत होता. लग्नानंतर राधाने स्वतःच्या आकांक्षा बाजूला ठेवल्या. घर सांभाळलं, म्हाताऱ्या सासूसासऱ्यांची सेवा केली, संसारासाठी स्वतःला झोकून दिलं. पण प्रकाशला ती नेहमीच कमी वाटायची. तो तिला कुठे फिरायला किंवा कार्यक्रमात घेऊन जायचा नाही. तिच्या साधेपणाची आणि भाषेची त्याला लाज वाटायची. हळूहळू त्याच्यातला बदल तिला जाणवू लागला. रात्री उशिरा येणं, त्याच्या फोनला पासवर्ड असणं, छोट्या छोट्या गोष्टींवर तिचा अपमान करणं. एक दिवस प्रकाश आंघोळीला गेला असताना त्याचा फोन वाजला. नंबर नावाने सेव्ह केलेला नव्हता. राधाने फोन उचलला. पलीकडून एक मुलगी बोलत होती. "डार्लिंग, अजून किती वाट पाहायला लावणार आहेस? मला सांग, तुझी त्या गावंढळ बायकोपासून सुटका कधी होणार? तिला शक्य होईल तितक्या लवकर घटस्फोट दे आणि मग आपण लग्न करू." हे ऐकताच त्या क्षणी राधाच्या पायाखालची जमीन सरकली. प्रकाश बाथरूममधून बाहेर आला. तिच्या हातात फोन पाहून तो चिडला आणि फोन हिसकावून घेत म्हणाला, "तू माझ्या मोबाईलला हात का लावलास? माया, मी तुला नंतर कॉल करतो." असे बोलून त्याने फोन कट केला आणि म्हणाला, "हे बघ, आता तुला सांगायलाच पाहिजे. तर मग ऐक. माया माझी गर्लफ्रेंड आहे. अगदी सुंदर, हाय स्टँडर्ड आणि माझ्या स्टेटसला शोभणारी आहे. आणि तू कोण आहेस? तर फक्त एक गावंढळ बाई. तिच्या बाजूला उभं राहण्याची देखील तुझी लायकी नाही." त्याचे असे बोलणे ऐकून राधा खूप रडली, पण प्रकाशला तिच्या रडण्याने काहीच फरक पडला नाही. त्या रात्री ती झोपली नाही. तिच्या मनात अनेक विचार येऊ लागले. शेवटी ती मनात म्हणाली,
आता असं कमजोर होऊन रडून चालणार नाही. मलाही स्वतःसाठी उभं राहता आलं पाहिजे. काही दिवसातच प्रकाशने घटस्फोटाचे पेपर्स तयार करून आणले आणि राधाच्या समोर ठेवले आणि म्हणाला, यावर सही कर आणि माझे घर सोडून निघून जा. मला माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचे आहे. राधा यावर काहीच बोलली नाही. तिने ना त्याच्याकडे विनवण्या केल्या ना कोणता गोंधळ केला. आता तिला कळून चुकलं होतं की प्रकाशने आपल्याला सरळ सरळ धोका दिला आहे. त्यामुळे दुःखी मनाने तिने घर सोडले आणि आपल्या माहेरी गेली. प्रकाशपासून वेगळी झाल्यानंतर राधाने कोणावरही अवलंबून न राहण्याचा निर्णय घेतला. हिंमत न हरता ती नोकरी शोधायला निघाली. बऱ्याच प्रयत्नानंतर तिला एका ठिकाणी नोकरी मिळाली. तिने अगदी मनापासून काम करायला सुरुवात केली. पण काही दिवसानंतर काही कारणास्तव ती कंपनी बंद पडली आणि राधा पुन्हा बेरोजगार झाली. तिच्यासोबत तिच्याच कंपनीमध्ये कामाला असलेला रवीसुद्धा होतकरू होता. तो सुद्धा बेरोजगार झाला होता. एकाच ऑफिसमध्ये कामाला असल्यामुळे त्या दोघांची चांगली ओळख झाली होती. दोघेही कष्टाळू होते. नोकरी गेली तरीही आपण हार मानायचे नाही असे त्या दोघांनी ठरवले. रवी म्हणाला, नोकरी मिळेल तेव्हा मिळेल, पण सध्या तरी मला वाटते आपण एखादा व्यवसाय सुरू करूया. राधा देखील ठीक आहे म्हणाली. रवीला टेक्स्टाईलबद्दल बरीच माहिती होती आणि राधाला डिजिटल मार्केटिंगबद्दल माहिती होती. दोघांनी त्यांच्याकडे असलेली जमापुंजी लावून त्यातून एक छोटासा नवीन व्यवसाय उभा केला. आपल्या देशातील लुप्त होऊ पाहणारे पारंपरिक पोशाख त्याने तयार करायला सुरुवात केली आणि सोशल मीडियाचा आधार घेत त्याची जाहिरातसुद्धा सुरू केली. या कामांमध्ये त्यांनी जीव ओतला आणि रात्रंदिवस मेहनत करून या छोट्याशा व्यवसायाला चांगल्या मोठ्या व्यवसायामध्ये बदलले. त्यांनी तयार केलेले पेहराव सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झाले आणि फक्त एकाच वर्षात त्यांच्या व्यवसायाचा कायापालट झाला आणि त्यांना भरपूर ऑर्डर्स येऊ लागल्या. त्यांची खूप भरभराट झाली. लवकर मोठे रूप घेऊन कंपनी नावारूपाला आली. आता राधा आणि रवी हे एकमेकांचे भक्कम आधार होते. रवीने राधाला कधी अबला समजले नाही, तर एक सक्षम नारीच्या रूपातच पाहिले. सगळीकडून राधाला सुद्धा सन्मानाची वागणूक मिळत होती आणि अशी वागणूक प्रकाशने कधीही दिली नव्हती. हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्या दोघांनी अगदी साधेपणाने लग्न केले. लग्नानंतरचे त्यांचे आयुष्य खूप भरभराटीचे होते. त्यांच्या व्यवसायात रात्रंदिवस भरपूर प्रगती होऊ लागली. अवघ्या 3च वर्षात छोट्याशा स्टार्टचे रूपांतर मल्टीनॅशनल ब्रँडमध्ये झाले. आता राधा ती गावंढळ राधा अजिबात राहिली नव्हती, तर एक नामांकित बिझनेस वुमन होती. पण तिने आपला साधेपणा सोडला नव्हता आणि आज प्रकाशच्या आणि त्याच्या प्रेयसीच्या बोलण्याने तिच्या स्वाभिमानाला ठेच लागली होती. थोड्याच वेळात राधा घरी पोहोचली. तिचा पटलेला चेहरा पाहून तिच्या नवऱ्याने म्हणजे रवीने विचारलं, काय झालं राधा, तुझा चेहरा का पडलेला दिसतोय? तेव्हा राधाने रवीच्या हातात प्रकाशने दिलेली लग्नाची पत्रिका ठेवली आणि घडलेला प्रकार सांगितला. रवीने राधाचा हात हातात घेतला आणि तिला शांत केले. तो तिला म्हणाला, त्याने लग्नाला बोलावलं तर जाऊया ना, आणि फक्त तूच नाही तर मी सुद्धा येईन तुझ्यासोबत, आणि असं गिफ्ट घेऊन जाऊ की प्रकाशला जन्मभर त्याची आठवण राहिली पाहिजे. इकडे प्रकाश स्वतःच्या घमेंडीमध्ये होता. त्याला अजिबात कल्पना नव्हती की भरल्या बाजारात आपण जिला लग्नाची पत्रिका दिली तिच्या मागे रवीसारखा भक्कम साथीदार आहे. सोबतच करोडोची प्रॉपर्टी सुद्धा आहे. प्रकाशच्या लग्नाचा दिवस उजाडला. एका आलिशान हॉटेलमध्ये लाईटचा झगमगाट, सुंदर डेकोरेशन, एखाद्या सिनेमात शोभेल असा देखावा लग्न समारंभाच्या ठिकाणी होता. शहरातले मोठमोठे व्यावसायिक सुद्धा तिथे आले होते. समोर उभे असलेले प्रकाश आणि माया खूप खुश दिसत होते. रवी त्याच्या मित्रांना स्वतःची सक्सेस स्टोरी अगदी रंगवून सांगण्यात मग्न होता. कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर मी कसा पोहोचलो याची माहिती देत होता आणि मायासारखी एकदम सुंदर स्टायलिश बायको सुद्धा मिळाली याचाही मोठेपणा तो मित्रांना सांगत होता. तेवढ्यात एक मित्र म्हणाला, अरे तू म्हणाला होतास ना तुझी घटस्फोटित बायको सुद्धा इथे येणार आहे, मग कुठे आहे ती? प्रकाश म्हणाला, हो, तिला सुद्धा बोलावलं आहे. ती आलेली तर दिसत नाहीये, पण आली तर आपल्याला या पार्टीमध्ये एंटरटेनमेंट सुद्धा होईल. प्रकाशचे बोलणे ऐकून सगळेजण हसायला लागले. हॉटेलमध्ये सगळे नातेवाईक यायला लागले होते. तेवढ्यात एक सुंदर अशी चमचमती नवी कोरी मर्सिडीज हॉटेलसमोर येऊन थांबली. सगळ्यांच्या नजरा त्या आलिशान महागड्या गाडीकडे वळल्या. एवढ्या महागड्या गाडीतून कोण आले असेल याची उत्सुकता सगळ्यांच्या नजरेत होती. दरवाजा उघडला गेला. त्यातून एक राजबिंडा स्मार्ट तरुण उतरला. त्याच्या चेहऱ्यावर भरपूर आत्मविश्वास होता आणि स्माईल सुद्धा होती.
तो गाडीच्या मागच्या सीटकडे वळला आणि त्याने गाडीचा दरवाजा उघडला. त्याने आपला हात पुढे केला. त्याच्या हाताला पकडून गाडीतून राधासुद्धा उतरली. तिने महागडी अशी सुंदर साडी नेसली होती. तिच्या हातात सोन्याच्या बांगड्या होत्या. गळ्यात सुद्धा हिऱ्यांचा हार होता. पण दागिन्यांपेक्षा जास्त चमक तिच्या चेहऱ्यावर होती. असं वाटत होतं जणू एखादी राणीच तिच्या राजासोबत तिथे अवतरली आहे. आज राधा खूपच सुंदर दिसत होती. एखाद्या मोठ्या राजघराण्यातील वाटत होती. इकडे स्टेजवरून प्रकाश आणि माया तिच्याकडे एकटक पाहत होते. माया म्हणाली, प्रकाश, अरे ही तर तुझी घटस्फोटित बायको राधा आहे ना? हो, आहे तर तीच. राधा हळूहळू स्टेजकडे येत होती. रवी फोनवर बोलत असल्यामुळे थोडासा मागेच राहिला होता. राधाकडे पाहून प्रकाश म्हणाला, एवढी महागडी मर्सिडीज भाड्याने आणल्याची काय गरज होती? ही एवढी भारी साडीसुद्धा भाड्याचीच असणार. असं वाटतं एका महिन्याचा पगार तू एका दिवसासाठी खर्च केलास की काय? राधा म्हणाली, हे तर काहीच नाही. मी तुझ्यासाठी जे गिफ्ट आणलं आहे ना, ते पाहून तर तू खूपच खुश होशील. तू मला गिफ्ट आणण्यासाठी नकार दिला होता, पण मी ते तुझ्यासाठी आवर्जून घेऊन आली आहे. असे बोलून तिने पर्समधून एक लिफाफा काढून त्याच्या हातावर ठेवला. तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पाहून प्रकाश थोडा विचलित झाला. तो लिफाफा उघडत असताना त्याला थोडंसं घाबरल्यासारखं वाटत होतं. त्याने लिफाफा उघडला आणि आतील पेपर काढून पाहिले तर ते पेपर्स काही साधे नसून प्रकाश ज्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करायचा तीच कंपनी राधाने विकत घेतली होती आणि ते त्याचेच कागदपत्र होते. राधा म्हणाली, प्रकाश, तुझ्या कंपनीत काम करत होतास ना, ती कंपनी आज आम्ही विकत घेतली आहे. आणि पुढचे पेपर्स तरी बघ. प्रकाशने बाकीचे राहिलेले पेपर्स पाहिले तर ते प्रकाशला कंपनीतून काढून टाकल्याचे होते. प्रकाशचा चेहरा घाबरा झाला, पण आता राधाचा आवाज खूप दृढ झाला होता. ती पुढे म्हणाली, आणि हे पेपर्सच तुझ्या लग्नासाठी माझ्याकडून अमूल्य भेट आहेत. आता तुझ्याजवळ तुझी लाईफस्टाईल आणि क्लास एन्जॉय करण्यासाठी भरपूर वेळ नसणार आहे. त्याच वेळी राधाच्या पाठोपाठ रवीसुद्धा आत आला आणि राधाच्या शेजारी उभा राहिला. राधाने रवीचा हात हातात घेतला आणि प्रकाशकडे पाहत म्हणाली, प्रकाश, तुला यांची ओळख करून देते. हे रवी आहेत, माझे बिझनेस पार्टनर आणि माझे पतीसुद्धा. प्रकाश आणि माया एकदम स्तब्ध झाले. राधा पुढे बोलत होती, प्रकाश, रवीने मला तेव्हा सांभाळून घेतलं जेव्हा तू मला केरसुणीवरच्या कचऱ्याप्रमाणे तुझ्या आयुष्यातून काढून टाकलं होतं. रवीने मला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं. तुझ्यात आणि त्यांच्यात एक जमीन आसमानाचा फरक आहे, तो म्हणजे तू एका स्त्रीला पायातल्या चपलेप्रमाणे समजतोस आणि रवी जन्मभराचा सोबती समजतो. आणि हाच खरा क्लास असतो, जो राहणीमानात कपड्यात नसतो तर संस्कारात असतो. राधा मायाकडे पाहत म्हणाली, आणि माया, तू काय म्हणाली होतीस की असं लग्न आणि असं लग्नातलं जेवण मी पाहिले सुद्धा नसेल. पण मला सांग, आता या हॉटेलचे बिल कोण भरणार? कारण तुझा हा होणारा नवरा तर बेरोजगार आहे. असे बोलून राधा आणि रवी हॉटेलच्या बाहेर जायला निघाले. तेवढ्यात प्रकाश अक्षरशः राधाचे पाय धरायला पुढे आला. तो म्हणाला, सॉरी राधा, मी चुकलो, मला माफ कर. असं करू नको, माझं म्हणणं तरी ऐकून घे. मी बर्बाद होईल. आता त्याची सगळी आकड जिरून गेली होती. तो पाठीमागून ओरडत राहिला, मला फक्त एक संधी दे. पण राधा आणि रवीने मागे अजिबात वळून पाहिले नाही. ते एकमेकांचा हात धरून पुढे चालत होते. दोघेही चमचमात्या मर्सिडीजमध्ये बसून तिथून निघून गेले. इकडे मायाने गळ्यातला हार तोडून टाकला, सगळा साज काढून टाकला आणि रडायला लागली. ती प्रकाशला म्हणाली, तुझी लायकी आहे का माझ्यासोबत लग्न करायची? आता तुझ्याकडे साधी नोकरी सुद्धा नाही, तर मी तुझ्यासोबत कशाला लग्न करू? प्रकाश म्हणाला, माया, तू तरी अशी बोलू नकोस. मी लवकरच दुसरी नोकरी शोधतो. पण माया काही ऐकायला अजिबात तयार नव्हती. ती म्हणाली, तू आता भिकारी आहेस. तू चांगल्या कंपनीत चांगल्या पदावर काम करत होतास, म्हणूनच तर मी तुझी निवड केली होती. पण आता तू फक्त एक भिकारी आहेस आणि मी अशा भिकाऱ्याशी लग्न करणार नाही. असे बोलून ती तिथून रागाने निघून गेली. लग्नासाठी जमलेल्या पाहुणे मंडळींमध्ये हीच चर्चा सुरू झाली. प्रकाशचा खूपच अपमान झाला आणि त्याचा अगदी तमाशा झाला म्हणायलाही काही हरकत नाही. प्रकाशची कीव कोणालाच आली नाही किंवा त्याला कोणी सहानुभूती सुद्धा दाखवली नाही. उलट सगळी पाहुणे मंडळी म्हणाली, जैसी करणी वैसी भरणी. हळूहळू सगळे पाहुणे मंडळी निघून गेली. खुर्च्या रिकाम्या झाल्या. आता स्टेजवर फक्त प्रकाश एकटाच डोक्याला हात लावून बसला, कारण आता फक्त पश्चाताप करण्याशिवाय त्याच्याकडे काहीच उरले नव्हते. मित्रांनो, खरा पराभव गरिबीत किंवा साधेपणात नसतो. तो असतो अहंकारात, दिखाव्यात आणि दुसऱ्याला कमी लेखण्यात. एखादी स्त्री शांत आहे म्हणून ती कमकुवत नसते. ती सहन करते कारण तिला नात्यांची किंमत माहिती असते आणि जेव्हा ती उभी राहते तेव्हा स्वतःच्या कष्टांवर, आत्मसन्मानावर आणि जिद्दीवर उभी राहते.
सौंदर्य, कपडे, गाडी, स्टेटस हे सगळं क्षणिक असतं. पण संस्कार, प्रामाणिकपणा आणि माणुसकी आयुष्यभर सोबत राहतात. जो माणूस स्त्रीला गावंढळ समजतो, तोच माणूस तिच्या यशासमोर एक दिवस स्वतःच लहान ठरतो. लक्षात ठेवा, कुणाला कमी लेखून मिळवलेलं यश टिकत नाही आणि स्वतःच्या मेहनतीने मिळवलेला आत्मसन्मान कोणालाही हिरावता येत नाही. बरोबर ना? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.